नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत अशी डाळीची आमटी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते. डाळीची आमटी बनवण्यासाठी 1 वाटी आपण तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ शिजवून झाल्यानंतर गरम असतानाच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. डाळ गरम असतानाच अशा पद्धतीने मिक्स करून घेतली म्हणजे पाणी वेगळं होत नाही आणि डाळ वेगळी होत नाही आणि आमटी चवीला छान तयार होते. एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचं म्हणजे आमटीला छान खमंगपणा येतो. मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर इथे आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याच्या पानांचा वापर केलेला आहे. लसूण आणि कढीपत्ता व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे. मस्त खमंग अशी फोडणी तयार करून झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचा वापर करायचा आहे. कांदा आणि मिरची व्यवस्थित अशी आपण परतून घेणार आहोत. मस्त खमंग अशी फोडणी तयार करून झाल्यानंतर इथे आपण एक बारीक चिरून घेतलेल्या टोमॅटोचा वापर करणार आहोत. ही एक नुसती आमटी असेल तरी नुसत्याच आमटीबरोबर नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. तर इथे आता कांदा आणि मिरची परतून झाल्यानंतर इथे आपण एक टोमॅटोचा वापर केलेला आहे. टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. फोडणीमध्ये टोमॅटो परतून झाल्यानंतर 1 चमचा गोडा मसाल्याचा वापर करणार आहोत. 1 ते 2 चमचे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. तर इथे लाल तिखटाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. तर इथे आता मसाले आपण फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि साधारण तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत. साधारण 1 मिनिटभर आपण हे मसाले परतून घेतलेले आहेत. मसाले परतून झाल्यानंतर इथे आपण डाळ फोडणीला देणार आहोत. फोडणीमध्ये डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. इथे मी साधारण आमटी थोडीशी घट्ट बनवणार आहे. तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे पाण्याचा वापर करू शकता. इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर आमटी एकदा आपण ढवळून घेणार आहोत. आमटी ढवळून झालेली आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी आमटीला छान एक उकळ येऊ द्यायची आहे. आमटीला उकळ आलेली आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. इथे आमटी तुम्हाला जर ही चटपटीत आवडत असेल तर तुम्ही इथे आमसुलं आणि थोडंसं गुळाचा वापर करू शकता. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा आहे. तर इथे मस्त झणझणीत खमंग अशी आमटी तयार करून झालेली आहे. गरमागरम वाफाता भात आणि गरमागरम जर अशा पद्धतीने फोडणीची आमटी असेल भातावर तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. आमटी थंड झाल्यानंतर छान तर्रीदार अशी आमटी तयार होते. आमटी जशी जशी थंड होते त्याप्रमाणे छान तर्रीदार अशी आमटी तयार होते. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.